नमस्कार बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय ग्रामीण शिक्षण व क्रीडा संस्था द्वारा संचालित संकल्प पथ या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संकल्प पथ नेमकं काय आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून साधारण 7 ते 8 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांसहित कार्य करणारी छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था नेमकी काय आहे या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर जरूर करा, कारण संकल्प पथ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत विविध क्षेत्राशी संबंधित आणि या संस्थेशी संबंधित आपल्याला माहिती मिळणार आहे. शेती असो, आरोग्य असो, शिक्षण असो, आदिवासी विकास असो, सामाजिक या सर्व क्षेत्रांमधली माहिती आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे. तत्पूर्वी आपण बघूया छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि क्रीडा संस्था नेमकी काय आहे. या संस्थेची स्थापना झालेली आहे 13 एप्रिल 2015 साली आणि संस्थेची स्थापना आहे संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत स्थापना झालेली आहे. या संस्थेचं मुख्यालय आहे सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे. त्यासोबतच या संस्था जी आहे बहुउद्देशीय संस्था आणि विविध क्षेत्रांमध्ये कार्य करते. आता महत्वाची गोष्ट अशी की आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आपल्या समाजातली, आपल्या देशातली, राज्यातले अनेक समस्यांचं निराकरण अजूनही झालेलं नाही आहे. आणि त्यासोबतच देशाच्या पंतप्रधान आणि देशाच्या सरकार आपल्याला सांगते की 2047 पर्यंत आपल्याला विकसित राष्ट्र बनायचं आहे. त्या अनुषंगानेच आमची संस्था आपल्या या समाजासाठी बहुमोल कार्य घेऊन येत आहे आणि या गेल्या काळामध्ये सुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये या संस्थेने कार्य केलेलं आहे. ते सुद्धा आपण कार्य पाहणार आहोत. तर तत्पूर्वी बघूया संस्थेचं कार्य. हे कृषी क्षेत्रामध्ये शिक्षण, क्रीडा, महिला सक्षमीकरण, आरोग्य, आदिवासी सक्षमीकरण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि डेव्हलपमेंट क्लासेस या अंतर्गत अनेक क्षेत्रांमध्ये या संस्थेने कार्य केलेलं आहे आतापर्यंत. कारण आपण विशेष म्हणजे जे काही आपले शाश्वत विकास उद्दिष्ट आहे त्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो. हे उद्दिष्ट आपल्याला 2030 पर्यंत साध्य करायचे आहे. त्या अनुषंगाने सुद्धा ही संस्था विविध क्षेत्रामध्ये कामे करते आहे. कारण आपल्या देशामधली दारिद्र्य असो, आरोग्याच्या समस्या, महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती किंवा जागतिक यामध्ये संघटन हे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्याकरिताच ही संस्था अनेक क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि संबंध भारतामध्ये कार्य केलेलं आहे या संस्थेने. तर त्या संदर्भातलीच कार्य आपण बघूया. तत्पूर्वी आपल्याला उद्यम आधार अंतर्गतलं जे काही आपलं रजिस्ट्रेशन आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. महत्वाचं म्हणजे आम्ही ऍग्रिकल्चरल, एज्युकेशनल, स्पोर्ट अँड ऍडव्हेंचर्स, त्यासोबत वुमन डेव्हलपमेंट, मेडिकल, ट्रायबल एम्पॉवरमेंट, academic and competitive career development classes, नंतर एक्झाम कंडक्टिंग फॉर सेल्फ मोटिवेशनल यामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये संस्था ही कार्य करते. कारण आपल्याला या संस्थेच्या बद्दल जर माहिती सांगायची असेल तर विशेष म्हणजे जम्मू आणि काश्मीर या भागामध्ये सुद्धा संस्थेने आदिवासी क्षेत्रासाठी काम केलेलं आहे. आदिवासी कम्युनिटीसाठी, डेव्हलपमेंट साठी काम केलेलं आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातल्या 12 अशा जिल्ह्यांमध्ये या संस्थेचं कार्य आपल्याला दिसून येईल. त्यासोबतच भंडारा जिल्ह्यामध्ये संस्थेने 15,000 विद्यार्थ्यांचं, 15,000 स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं परीक्षा घेऊन त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना 5 ते 6 लाख रुपयांचं पारितोषिक वितरण या संस्थेमार्फत केलं गेलेलं आहे. त्यासोबतच विविध जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिर, आरोग्याच्या संदर्भामध्ये कार्य आहे. रक्तदान शिबिर असो, मधुमेह चाचणी अशा विविध क्षेत्रांमध्ये संस्थेने कार्य आतापर्यंत केलेलं आहे. गेली 7 ते 8-10 वर्षापासून संस्था काम करते आहे. त्यासोबतच आपल्याला काही संस्थेची कामे जी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. अत्यंत उत्कृष्ट कामं आहेत. विशेष म्हणजे जिल्हास्तरीय युवा संमेलनात छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचा सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यासोबतच संस्थेला ग्रामीण क्रीडा आणि शिक्षण संस्था छत्रपती शिवाजी महाराज या संस्थेच्या माध्यमातून विविध शिवजयंती सुद्धा असे विविध प्रोग्राम सुद्धा आयोजित केले जात असतात. सोबतच नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून संस्थेची विविध काही कार्य केली जात असतात. त्यामध्ये कल्चरल डेव्हलपमेंट असो, युवकांचं सक्षमीकरण प्रमुख मुद्दा जो आहे. यामध्ये युवकांचं सक्षमीकरण हा प्रमुख यामागचा एक हेतू असतो संस्थेचा. त्यासोबतच यामध्ये आपल्याला दिसून येईल गोंदिया जिल्ह्याचा म्हणजे या संस्थेने नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून कल्चरल विभागामध्ये 2रं पारितोषिक मिळवलेलं आहे. आपल्याला ही बातमी दिसेल सांस्कृतिक कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्याचा 2रा क्रमांक या संस्थेच्या माध्यमातून आलेला होता. असे विविध कार्य संस्थेने केलेले आहेत आतापर्यंत. त्यासोबतच आपल्याला दिसून येईल तालुकास्तरीय युवा विकास कार्यक्रम सुद्धा संस्थेमार्फत आयोजित केले जात असतात. अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल की नियोजित शेती आणि उत्तम प्रकल्प हा सुद्धा एक
सेंद्रिय शेतीच्या संदर्भातला एक उपक्रम चाललेला आहे। सेंद्रिय शेतीच्या बाबत बोलायचं झालंच तर या संस्थेबाबत भंडारा जिल्ह्यामध्येच या संस्थेमार्फत साधारण 3000 शेतकऱ्यांचे बचत गट किंवा कृषी गट स्थापन करण्यात आलेले आहे आणि त्या कृषी गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं सक्षमीकरण केलं गेलेलं आहे। म्हणूनच या संस्थेच्या संदर्भातले अनेक काही असे आपले उपक्रम आपल्या सर्वांपर्यंत घेऊन येणार आहोत। त्यासोबतच अनेक काही सेंद्रिय कृषी असो किंवा एज्युकेशन असो, शिक्षणाबाबत, आरोग्याबाबत विविध माहिती, त्यानंतर शासनाच्या विविध योजना या आपल्या संकल्पपद युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणार आहे। म्हणूनच आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण येत्या काळामध्ये आपण अनेक अशा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तंत्रज्ञान असो, विकास असो, सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे। कारण आपल्याला अंतिम उद्देश आहे आपला की या देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवणे, या अनुषंगानेच ही संस्था आपल्या सर्वांसाठी कार्य करते आहे। तर लवकरच आपण आपल्या सर्वांपर्यंत आम्ही येऊन पोहोचतो आहोत कृषीच्या माध्यमातून आणि विविध आरोग्य योजनांच्या माध्यमातून। धन्यवाद।